राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे। हा भीषण अपघात डोळ्यांसमोर घडताना पाहणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याने या घटनेचा अंगावर काटा आणणारा थरार सांगितला आहे। ज्या सीटवर अजितदादा बसले होते ती सीट जळून खाक झाली होती, असं या अधिकाऱ्याने एका जय महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सांगितलं आणि त्या चॅनलची व्हिडिओ क्लिप आहे। मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार यांचे विमान बारामती विमानतळाच्या परिसरात पोहोचले तेव्हा वातावरणात प्रचंड धुके होते। प्रत्यक्षदर्शी पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की विमानाने सुरुवातीला लँडिंगसाठी आकाशात घिरट्या घातल्या। वैमानिक धावपट्टीचा नवे अंदाज घेण्याचा प्रयत्न करत होता, मात्र धुक्यामुळे दृश्यमानता अत्यंत कमी होती। विमान धावपट्टीवर उतरण्याऐवजी धावपट्टीपासून सुमारे 50 किलोमीटर दूर असलेल्या एका मोकळ्या जागेकडे भरकटले। वैमानिकाला धावपट्टीचा अचूक अंदाज आल्याने विमान वेगाने जमिनीच्या दिशेने झेपावले। अधिकाऱ्याने पुढे सांगितले की विमान अत्यंत वेगाने खाली आले आणि जमिनीला धडकताच एक मोठा भीषण स्फोट झाला। काही क्षणांतच विमानाने पेट घेतला। आम्ही धावत घटनास्थळी पोहोचलो, पण आगीचा लोळ इतका मोठा होता की जवळ जाणेही कठीण होते। ब्युरो रिपोर्ट जम न्यूज इंडिया। आधी सुरुवातीला 200 डिस्टन्सला वर होतं विमान, मग ते एवढं रनवे कॅच झाला नाही, मग तिने पहिला स्कर्व घेतला आणि दुसऱ्या स्कर्वला ती जास्त खाली आली। जास्त खाली आल्यावर तिला धावपट्टी आणि ह्याच्यात धुक्याच्या अंदाज आला नाही। तिनं काय केलं, ह्या साईडला म्हणजे बाहेरच्या साईडला असल्यामुळं ना रनवेला गेलीच नाही, त्यामुळे ती क्रॅश झाली धावपट्टीच्या बाजूला। म्हणजे ती 100% शुअर इथल्या याला आली नसणार आहे एअरपोर्टला, त्यामुळं धावपट्टी आणि बाजूचा इतर एअरपोर्टच्या धावपट्टीवर आलीच नव्हतं विमान। धावपट्टी पलीकडे 50 मीटर पलीकडे राहिली। ठीक आहे, लोक आहेत ना त्याच्या पासून पलीकडे 20 मीटर अजून पायलटला अंदाज आला नाही, त्यामुळे किती जण होते काय? 6 लोक 6 6 2 वैमानिक होते का त्यातले? हे चेअर दादांची VIP चेअर तुम्ही स्वतः हे करा। हा सुरुवातीला आम्ही सुद्धा किती वाजले तरी आम्हाला इथं पोहोचलं 3 मिनिटं। बॉडी किती वाजले? नाही काहीच म्हणजे डिझेल टँक ओढत होता ना, त्यामुळे काही करता आलं नाही। डिझेल किती तसं काय इथं डॉक्टर सांगा आपण एवढे 100 शुअर 100 पण काही होप्स नव्हते, काही होप्स नव्हते, पण ती गरम असतं म्हणून त्यात VIP आपलं SPUG उद्यापर्यंत त्यांनी हात लावला म्हणून बॉडीला कॅच पण करता आलं। स्किन वगैरे सगळं लूज झाले। बॉड्या कुठं नेल्यात सर? हॅलो, हाताच हे होतं ना ब्रेसलेट आणि ते दादाचे कपडे आहेत ना त्याच्यावर घेऊन सीट फेकली त्यामुळे नानांना सांगते त्याला सेफ गार्ड असतं ना, सेफ गार्ड आहे ना, त्याच्यामुळे डिस्टन्स 30 ते 50 मीटर पर्यंत उडून जाते चेअर। इथे थोडं रक्त नॉर्मली झाली काय कपड्यात जसं आहे ना तसंच। पायलटला ना अंदाज आला नाही, न्यू पायलट असं ना